आला, त्याचा निषेध करण्यात आला। तेव्हापासूनच मी जबाबदारी स्वीकारली आणि कधीही मागे हटलो नाही। माझा संकल्प होता की परीक्षा माफियामुळे कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ द्यायचा नाही। 16 जुलैला फेरपरीक्षेचा निकालही लागला आणि यात गरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांना यशही मिळालं। मात्र मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तींनी विद्यार्थ्यांना भटकवण्याचं काम केलं, ज्यामुळे मी व्यथित झालो। गेल्या 10 दिवसांपासूनचा घटनाक्रम पाहून मन दुःखी झालंय। हा माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही। भारताची युवा शक्तीच देशाची खरी ताकद आहे। या युवा शक्तीला कुणाच्या भ्रमाच्या चक्रात अडकू द्यायचं नाही, हा माझा संकल्प आहे। जंतर मंतर आणि देशात जी स्थिती निर्माण झाली त्याचा फायदा राष्ट्रविरोधी शक्तींना घेऊ देणार नाही। देशाची एकता कायम राहावी। भारताच्या एकाही विद्यार्थ्याचं भविष्य कायदेशीर कारवाईमध्ये अडकू नये। विद्यार्थ्यांनी त्यांचा वेळ अभ्यासाला द्यावा। विद्यार्थ्यांना करिअरवर लक्ष देता यावं, या सर्व गोष्टींचा विचार करून मी माझा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रसेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद।